सकाळ. अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर आज बघा सकाळ सकाळ आपल्याला 2 केकची ऑर्डर आली आणि कालच आपल्याला एक रसमलाईची 1 किलोची ऑर्डर आलेली आहे आणि तो मी रात्रीच कंप्लीट करून ठेवला आहे. थोडीशी डिझाईन राहिली आहे तो दुपारी द्यायचा आहे, तर त्याचीच आता मी डिझाईन करायला घेणार आहे. आणि इथले दोन ऑर्डर जरा इथल्या जवळच्याच आहेत, पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या. तेही केक आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्याच्यात अजून आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, देवीची पूजा वगैरे स्थापना वगैरे सगळंच करायचं आहे. तर चला आता मी केक बनवायला सुरुवात करते. तर पहिल्यांदा मी रसमलाईचा कंप्लीट करणार आहे, कारण तो आपल्याला दुपारी द्यायचा आहे. हां ओकेच. इथे आधीच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम लावलेली आहे. आता तिथे राधाकृष्ण फ्रेम लावायचे जे आपल्याला गिफ्ट म्हणून भेटले आहे. तर आता आपल्याला रसमलाई केक कस्टमर पावतर पोहोचवायचा आहे. तो जाणार आहे बदलापूरला, त्या दिवा स्टेशनला घ्यायला येते त्या. तर हा बघा, ह्याला मी रात्री सेट वगैरे करायला ठेवला होता, कारण लांबची ऑर्डर असल्यामुळे. हा ना आहे आपला रसमलाईचा 1 किलोचा. तर कशी वाटली तुम्हाला डिझाईन, कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपल्या केकची ऑर्डर कंप्लीट झाली. त्या एक तर रसमलाईचा दुपारीच कस्टमर घेऊन गेले आणि दुसरे 2 आहेत ते पूर्ण करून फ्रीजमध्ये ठेवलेत. आणि आज सकाळीच मार्केटमध्ये गेल्यामुळे भाज्या वगैरे खूपच छान भेटल्या, मग त्या सगळ्या घेऊन आलेली, पण त्या आवरायला सुद्धा वेळ भेटला नाही आणल्या या. हे बघा, मेथीची भाजी वगैरे, गाजर. अगोदर तर पूजा मांडून घेते, मग या भाज्या वगैरे सगळं आवरते ठेवते. तर चला पूजा मांडूया आपण. तर आज मी बनवणार आहे पुऱ्या, आणि ह्या पुऱ्या आता मी सगळ्या लाटून घेतल्या त्या आणि त्या 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्हाला ते 10 मिनिटं जर आपण ह्या पुऱ्या लाटून फ्रीजमध्ये ठेवल्या ना, अजिबात तेल पकडत नाही त्या. आणि त्या फ्रीजमध्ये ठेवून मी आता व्हेज कोल्हापुरी भाजी बनवणार आहे. आता इथे मी तोपर्यंत 10 मिनिटं पुऱ्यासनी होईपर्यंत व्हेज कोल्हापुरी भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी घेतला इथे फ्लावर, गाजर, फरस, वाटाणा आणि कांदा. शिमला मिरची आवडीनुसार घेऊ शकतोय. पहिलं तर बघा, भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी तेलात थोडा वेळ भाजून घेतले. त्यानंतर कढईत तेल टाकून थोडेसे जिरे, कांदा चांगला भाजून घेतला व त्याच्यात आलं, लसूण आणि खोबरं जे बारीक केलं होतं तेही मी त्या कांद्यात घातलं. आता त्यामध्ये 1 चमचा हळद आणि आपण जे टोमॅटो आणि काजूची प्युरी केली होती पेस्ट, ती सुद्धा मी घालून घेतली. ती चांगली आता तेल सुटोपर्यंत आपण भाजून घ्यायची. आता कोल्हापुरी वेज करते म्हटल्या ह्याच्यात घाटी मसाला घातलाच पाहिजे, म्हणून मी तोही 1 चमचा घातला. आणि दुकानातून स्पेशल कोल्हापुरी वेज मसालाही मी आणला होता आणि तो एका वाटीमध्ये पाण्यात पेस्ट बनवून ठेवलं होतं आणि तोही ह्याच्यात घातला आणि चांगलं तेल सुटूपर्यंत परत एकदा मसाला सर्व भाजला. आता त्यामध्ये बघा, आपण सर्व भाज्या ज्या भाजून बाजूला ठेवल्या होत्या त्याही त्याच्यात ऍड केल्या आणि थोडा वेळ हलवून शिनी नंतर त्याच्यात गरम पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर ही भाजी आपली 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर चांगली शिजून द्यायची. तुम्हाला जशी पाहिजे तेवढ्या क्वांटिटी तुम्ही पाणी वाता. जर तुम्हाला लपत
लथपीत पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पाणी वता, सुकी पाहिजे असेल तर कमी वतायचं। आता इकडे भाजी शिजोपर्यंत इकडे मी पुऱ्याही तळायला घेतल्या। आता ह्या पुऱ्यानी बघा थोडंही तेल पकडलं नव्हतं, कारण त्यांना मी 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे मस्तपैकी पुऱ्याही तयार झाले। इकडे आपली तोपर्यंत भाजीही तयार झाली होती। आता सर्व जेवण तयार झाल्यानंतर मी निवदासाठी ताटही तयार केलं। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।